लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की जीवा नंदिनीला एक एक करून चुडा भरवत असतो आणि तो म्हणत असतो, तू मी आणि हा फक्त हिरवा चुडा. तुला सांगू का चकाचक बाई, माझी खूप इच्छा होती की माझ्या हाताने तुला मी चुडा भरवावा. ही माझी इच्छा इथे पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला देखील आपला पार इथे काव्याला एक एक करून चुडा भरवत असतो आणि त्यावेळेस म्हणत असतो, तुम्हाला लागलं तर नाही ना, म्हणजे त्रास वगैरे तर नाही ना होत. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की एवढी काळजी, लग्नानंतरही तुम्ही बदलणार नाही ना, असे इथे काव्या म्हणत असते. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या जीवा नंदिनीला म्हणत असतो, बदल हा चांगला असतो. प्री वेडिंग शूटला तुझ्या कपड्यात आली होतीस ना, तो बदल मला फार आवडला. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे ती ब्लॅक अँड व्हाईट साडी. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नाही ती नाही, तो लाल ड्रेस. असं म्हटल्यावर आता इथे जीवा म्हणत असतो, तो लाल ड्रेस घालून जेव्हा तू माझ्या समोरून चालत आलीस ना, तेव्हा तुला काय सांगू चकाचक बाई, माझं हार्टबीटच बंद झालं होतं. असं वाटत होतं हजारो पाकळ्यांचं एक सुंदर गुलाब उमगतंय. तुझ्या प्रत्येक पावलासरशी हृदयात वाजे समथिंग झालं होतं. तू खूप सुंदर दिसत होती चकाचक बाई, असंही ते जीवा नंदिनीला म्हणत असतो. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला इकडे काव्या पार्थला म्हणत असते, खरंच मी सुंदर दिसत होते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की हो, खूप सुंदर दिसत होतात. एरवी तर तुम्ही सुंदरच दिसता, मात्र त्या दिवशी हॉट दिसत होता, असं इथे पार्थनी म्हटल्यावर इथे काव्या लाजलेली असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की कुठे असं लिहून ठेवलंय का की बायकोला हॉट म्हणायचं नाही म्हणून? एरवी तुम्ही ड्रेसवर साडीवर तर छानच दिसता, मात्र त्या दिवशी गॉगल आणि त्या हॅटमध्ये फार सॉलिड दिसत होतात, असे इथे पार्थनी म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, देशमुख लग्नानंतर पण असंच म्हणाल ना? कारण काय आहे ना, जवळपास सगळ्याच पुरुषांना लग्नानंतर बायकोने ताटात वाढलेलं जेवणच हॉट लागतं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, असं नाही होणार, कधीच होणार नाही. पुढच्या प्रत्येक जन्मात मी तुम्हाला कायम ॲप्रिसिएट करत राहील. इकडे आता दुसऱ्या बाजूला नंदिनी देखील जीवाला म्हणत असते की प्रत्येक जन्मात म्हणजे? तेव्हा जीवा म्हणत असतो, तू जेव्हा ती ब्लॅक अँड व्हाईट साडी घालून आली होतीस ना, तेव्हाच मला वाटलं होतं आपण फक्त या जन्मात नाही तर त्या जन्मात देखील एकत्र होतो. आपलं त्या जन्मातलं राहिलेलं प्रेम आपण ह्या जन्मात पूर्ण करतोय. आता असंही ते जीवा म्हणत असतो. आता इथे चुडा घालून झालेला असतो. तेव्हा इथे नंदिनीला म्हणत असतो, बघ माझ्या बायकोचे किती सुंदर हात दिसतात, असं म्हणून तिच्या हाताला इथे किस करत असतो. तेव्हा इथे नंदिनी लाजलेली असते. तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला देखील पार्थ म्हणत असतो, खरं चुडा भरल्यानंतर तुमचे हात खूपच सुंदर दिसतेत, पण सॉरी चुडा भरताना तुमची मेहंदी खराब झाली. तेव्हा इथे काव्य म्हणते, अहो पार काही झालेलं नाही, मेहंदी सुकली आता, आणि ती सुकली ना गळून पडतेच. या मेहंदीची गंमत सांगू का तुम्हाला? ती गळून पडल्यावर तिचा एक छान रंग ती मागे सोडून जाते, असंही ते काव्य म्हणत असते. त्याचबरोबर इकडे जीवाला नंदिनी म्हणत, आणि हा रंगसुद्धा लग्नानंतरच्या प्रेमासारखा आधी फिका असतो, मग चढत जातो आणि मग गडद होत जातो आणि मग इतका रंगतो. तेव्हा लगेच जीवा म्हणत असतं, मेहंदीचा रंग 4 दिवसात उतरेल, पण आपला प्रेमाचा रंग कधीच नाही उतरणार. आपल्या आता प्रेमामध्ये कुणीही नाही येणार, असंही ते जीवा म्हणा. त्याच वेळी इथं खरं आलेली असते ती म्हणजे माननी आल्याबरोबर नंदिनी तू कुठेच ग, किती शोधलं तुला? तेव्हा इथे जीवा लपलेला असतो. ते बरोबर इथे माननी पाहितलेलं असतं. तेव्हा माननीने त्याचा कान पकडूनच त्याला इथे म्हटलेले असते, दिसतोस मला सगळा काही तू, आणि ते काय करतोस तू? तेव्हा जीवाला काय बोलावं हेच कळत नसतं. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला देखील पार्थ काव्याचा हात धरून बसलेला असतो. तेव्हा इकडे आलेली असते ती म्हणजे शारदा. आता शारदाला पाहून हे दोघं खूप गडबडलेले असतात. तेव्हा इथे काव्या म्हणते, अगं आई हे चुकून आले काय हो पार्थ, तुम्ही ह्या रूममध्ये कसं काय आले? तेव्हा पार्थ म्हणतो, काय ना ते मी चुकून या रूममध्ये आलो आणि तेव्हा मला तुम्ही दिसलात. तेव्हा इथे खरं तर शारदा म्हणते, मग आपण ही चूक सुधारू की आता? त्याचबरोबर इकडे माननी देखील जीवाला म्हणत असते, तू इकडे काय करतोस, तू तर बाहेर होतास ना? तेव्हा जीवाला खरं तर काय बोलावं हेच कळत नाही. तेव्हा माननी म्हणते, ह्याला तर काही सुचत नाही, तू सांग मला, हा इथे काय करतोय? तेव्हा इथे खरं तर नंदिनीला देखील कळत नाही की काय सांगावं म्हणून. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, काय नाही, मला जरा तहान लागली होती आणि मला कुणीच दिसलं नाही, त्यामुळे मी ह्यांना सांगितलं. तेव्हा इथे माननी म्हणते, हो का, एवढ्या मोठ्या हॉलमध्ये तुला कुणीच दिसलं नाही आणि हा एकटाच दिसला का तुला? तेव्हा इथे खरं तर जीवा आणि नंदिनीला काय बोलावं हेच कळत नसतं. तेव्हा इथे खरं तर माननी म्हणत असते की अगं रे चुडा भरायचा आहे तुला, किती वेळ होतोय बघ बरं. तेव्हा इथे खरं तर तिचं लक्ष जातं चुड्याकर, म्हणजे ही गोष्ट होती तर तिच्या आता बरोबर लक्षात आलेलं असतं की जीवानी नंदिनीने तर चुडा भरवलेला आहे. त्यामुळे ती म्हणत असते की विक्रम देशमुखच्या पुढे गेला हा मेला, असं म्हणून खरं तर जीवाच्या पाठीवर इथे धप्पाटा मारलेला असतो. खरं तर माननीने ती म्हणत असते की आता मेहंदी पण ती सुकली, चला आता हळद लावायची का नाही? त्याचबरोबर इकडे दुसऱ्या म्हणत असते की तू
तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला हळद लावायला कोण आले? सत्या आणि मीरा दोघेही किती गोडत ना, एकदम साधी माणसं. तेव्हा ना काव्य म्हणत असते, हो दोघं देखील खूप साधी माणसं आहेत. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला देखील नंदिनी म्हणत असते, म्हणजे ते दोघे आले तर त्यांना एवढा वेळ मिळाला आमच्यासाठी, म्हणजे मीरा आणि सत्या आपल्यासाठी फुलं घेऊन आली असती. तेव्हा माननी म्हणत असते, हो हो सर्व काही आणलं आहे, चला चला तुम्हाला चेंज देखील करायचं आहे. आता हे सगळे जण हळदीच्या प्रोग्रामसाठी ते रेडी होऊन आलेले असतात. इकडे आता दुसऱ्या बाजूला खरं छान असा हळदीचा कार्यक्रम इथे चालू असतो. खरं तर जीवा आणि पार्थने छान येल्लो कलरचा कुर्ता इथे वेअर केलेला असतो आणि इकडे मीरा पार्थला लावित असते हळद आणि इकडे सत्या इथे जीवाला लावत असतो. इथे खरं तर सर्वच जण एक एक करून आता ह्या दोघांना इथे हळद लावित असते. रम्याने लावलेली असते, युथने लावलेली असते, माननी, वसू किंवा सगळ्या जणांनी जे काही ते नातेवाईक वगैरे आलेले आहेत सर्वांनी इथे हळद लावलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर असतात त्या म्हणजे काव्या आणि नंदिनी, त्या दोघी देखील इथे फार सुंदर अशा दिसत असतात. त्याचबरोबर आता खरं तरी ते माननी म्हणत असते, चला चला आता सगळ्यांनी हळद वगैरे लावली ना, आता ही हुष्टी हळद घेऊन मीरा तू जा, काव्या आणि नंदिनीला लावायची आहे असं म्हणून इथे मीरा आता खरं तर ती हळद घ्यायला जात असते. आता इथे खरं तर जीवा आणि पारची जी उष्टी हळद असते ती घेऊन आता इथे मीरा जातच असते. तितक्यातच खरं तर तिचा पायी ते साडीत अडकतो आणि ती इथे खाली पडते. पडल्याबरोबर खरं ते दोन्ही बाऊलमधले जी हळद असते ती मिक्स झालेली असते, म्हणजे एकत्र झालेली असते. आता हे पाहून खरं तर सगळेजण घाबरलेले असतात. आता इथे रागातच वसू येत असते आणि मीरावर खरं ओरडत असते, काय ग काय चाललंय तुझं, अशी कशी धडपडलीस तू, तुला कळतंय का काय केलंस तू, ह्या दोघांची हळद इथे मिक्स केलेली आहेस, आता पारची कोणची आणि जीवाची हळद कोणती हे कसं कळणार, असं खरं रागात म्हणत असते. तेव्हा मीराला मात्र इथे फार वाईट वाटत असतं. तेव्हा इथे माननी म्हणत असते, वसुताई काय चाललंय तुमचं, अहो ती पाहुणी आहे आणि तिला असं कोण बोलतं, असं इथे माननी म्हणते. त्याचबरोबर खरं इथे सत्या देखील इथे मीराला म्हणत असते, अशी कशी धडपलीस तू मीरा, आधीच तर ह्या लग्नात विघ्न आणण्यासाठी कुणीतरी मुद्दाम प्रयत्न करत आहे, असं खरं तर तो रम्याकडे पाहूनच म्हणत असतो. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, तुम्ही माझ्याकडे पाहून हे सगळं काही का म्हणत आहात, मी तर तुमच्या सगळ्यांबरोबर इथेच तर उभा होती. तेव्हा इथे खरं तर सत्या म्हणत, विघ्न जर आणायचे असतील ना तर ते दुसऱ्याकडनं बी आपण करू शकतो ना. तेव्हा इथे रम्या म्हणते, पण मी काहीच केलं नाही. त्याचबरोबर खरं इथे तर काव्या उठत असते आणि काव्या म्हणते, अरे सत्या दादा, इथे रम्याची काही चूक नाही, मीरा तर चुकून पडली ना, असं इथे काव्या म्हणत असते. त्याचबरोबर इथे खरं तर वसू म्हणते, हा ठीक आहे मान्य आहे, ही चुकून पडली, पण आता ही चूक सुधारायची तरी कशी, आता तुम्हाला हळद उष्टी कशी लावायची, म्हणजे ही हळद आता होणारच नाही का, असं इथे वसू म्हटल्याबरोबर वसूचं हे बोलणं ऐकून खरं इथे नंदिनी उठलेली असते आणि नंदिनी म्हणत असते की वसू आत्या तुम्ही अजिबात काळजी करू नका, हळद पण होईल आणि ती उष्टी हळद आम्हाला लागेल देखील. वसू म्हणत असते कशी, तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते कशी ती मी सांगते, असं म्हणून ह्या दोघीही इकडे सगळ्यांकडे इथे आलेले असतात. तेव्हा इथे खरं तर नंदिनी म्हणत असते, वसू आत्या या दोघांची उष्टी हळद एकमेकात इतकी मिसळी एकजीव झाली ना, अगदी कुणी पाहिलं तर सांगू देखील शकणार नाही की कुठली हळद कुणाची, हे वेगळं करताच येणार नाही, जसं आमच्या चौघाचं नातं, असंही ते नंदिनी म्हणत असते. खरं तर नंदिनी असं देखील म्हणते, आम्हा चौघांच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे आम्ही एकमेकांशी इतके घट्ट बांधले गेलोत ना, जे काही केलं ते सगळं एकत्रितपणे सहन केलं, मग तो राग असू दे, दुःख, अपमान, विरह, शरम आणि पराकुटीचं प्रेम सुद्धा. उलट या हळदीपेक्षा जास्त एकजीव झालोत आम्ही, मी, जीवा, काव्य आणि पार्थ, आम्हा चौघांचं नातं, असंही ते नंदिनी म्हणत असते. आता ती इथे म्हणत असते की मला तर वाटतं हा नशिबाचा करेक्ट संकेत आहे. हे एक नंदिनीचं बोलणं ऐकून खरं ते काव्या देखील म्हणली, एकदम करेक्ट आहे ताई तुझं, मी तर असं समजते ही एकमेकात मिसळलेली हळद जर मला लागली ना तर मी असं समजेल की मला हळद लागली माझ्या नवऱ्याची नावाची, म्हणजेच पार्थच्या नावाची, आणि एक मित्र म्हणून माझं भलं करणाऱ्या त्या जीवाची, असंही ते काव्या म्हणते. तेव्हा ते नंदिनी देखील म्हणते, बरोबर आहे, आणि अशीच हळद मला लागली तर माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या जीवांची आणि मला साथ देणाऱ्या माझ्या दिरांची, म्हणजे पारची हळद मला लागली असं मी समजेल, असंही ते नंदिनी म्हणत असते. आता नंदिनी ते वसूला म्हणत असते, अहो वसू आत्या, या दोघांचं काय घेऊन बसला, आईबाबांच्या प्रेमाचा जो रंग आमच्यावर चढलाय ना तो अगदी पक्का आहे, असंही ते नंदिनी म्हटल्याबरोबर ते काव्य देखील नाहीतर काय, अहो आत्याबाई, एक कुटुंब म्हणून सगळं एकमेकांचं उष्टही खाऊ, मग ही उष्टी हळद काय चीज आहे, त्यामुळे मी तर म्हणते मीराकडून काही चूक नाही झालेली, असंही ते काव्यामध्ये. त्याचवेळी खरंही ते नंदिनी देखील म्हणत असते, उलट आमच्या या घरात येण्याने भाऊ भाऊ वेगळे होणार नाहीत, तर या हळदीसारखे
एकत्र येणार हे सांगते ही उष्टी हळद असं म्हणून खरं तर ती हळदीचे बाऊली ते नंदिनी घेत असते आणि काव्याकडे जाऊन काव्याला लावत असते आणि काव्याला हळद लावताना म्हणत असते की ही हळद तुझ्या नवऱ्याची म्हणजे पारची. तेव्हा इथे काव्या देखील ती हळद घेते आणि नंदिनीला लावताना म्हणत असते की ही हळद तुझ्या नवऱ्याची म्हणजे जीवांची. असं म्हणून ह्या दोघींनी खरं इथे हळद एकमेकींना लावलेली असते. तेव्हा इथे नंदिनी वसूला म्हणत असते, घ्या वसू तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी इथे कृतीतूनच टाळ्या वाजवलेल्या असतात. आता त्याचबरोबर खरं सर्वच जण इथे फार खुश असतात. तेव्हा इथे माननीय म्हणत असते, अगं पोरीनो जा जा तिकडे आई बाबा वाट पाहत आहेत. असं इथे माननीय म्हटल्याबरोबर खरं ह्या दोघी इकडे हळदीच्या पाटावर येऊन बसलेले असतात. आता खरं तर ती उष्टी हळद घेऊन इकडे मीरा आणि सत्या इकडे गेलेले असतात. आता गेल्याबरोबर खरं इथे शारदा म्हणत असते, अगं मीरा पहिली मान तुझा. असं इथे म्हटल्याबरोबर खरं इथे मीराने दोघींना देखील इथे हळद लावलेली असते. त्याचबरोबर आशा, शारदा, धनंजय आणि बाकी नातेवाईक सर्वांनीच मिळून खरं इथे नंदिनी आणि काव्यांना इथे हळद लावलेली असते आणि समोरून इथे देशमुख फॅमिली सगळं काही प्रोग्राम इथे पाहत असतात. सर्वच जण इथे फार खुश झालेले असतात. खरं इथे धनंजय थोडे इमोशनल झालेले असतात. म्हणजे काय हळदीचा कार्यक्रम छान असा इथे पार पडलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.